गरीब भावाची बहिणीसाठी वेडी माया. भाऊ बहीण हृदयस्पर्शी कथा. अगं ताई, आली तू? बस जरा, मी आलोच, असं म्हणून रवी बराच उशीर झाला तरी घरी परतला नाही. म्हणून वहिनीला हाक मारून मनीषाने विचारले, वहिनी, रवी कुठे गेला आहे ग? ताई, ते सध्या कामाला नाही आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. लॉकडाऊन झाल्यापासून 2 वर्षे ते घरात बसले होते. आता 2 महिन्यांनी एक काम पकडलं होतं, पण त्यांनी आता त्यांचं काम पूर्ण झाल्यामुळे नको येऊ असं सांगितलं आहे. सगळ्या मित्रांना आणि बाकी सर्व ओळखीच्यांनाही फोन करून रोज कामाविषयी विचारत असतात, पण कोणीही बोलावत नाही की सांगत नाही. ताई, काल तुम्ही येणार म्हणून सांगितलं तेव्हापासून ते रडत होते. ताई येणार आहे पण माझ्या खिशात दमडी नाही असं बोलून रात्रभर रडत होते आणि आता निघून गेलेत घराबाहेर. तुम्ही बसा, मी बघून येते त्यांना कुठेतरी. तू थांब, तो कुठे गेला असेल याची कल्पना आहे मला. तुला नाही सापडायचं. तो त्याच्या मनात असले काही विषय आले की तो ठरलेल्या ठिकाणी जाऊन विचार करत बसतो. लहानपणापासूनच सवय आहे त्याला आणि त्या जागेलाही त्याची. तू थांब, मी जाते आणि आणते त्याला. रस्त्याने चालताना मनीषाला लहानपणीचे दिवस आठवत होते. आई बाबा लहानपणीच आजारात वारले आणि रवीवर घराची जबाबदारी पडली. मी मोठी असूनही माझ्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करत राहिला. म्हणायचा, मी शिकून काय करणार आहे? तुला दुसऱ्याच्या घरी सून म्हणून जावे लागेल, तेव्हा काय तिकडे जाऊन भांडीच घासणार आहेस का? शिकून घे, शिकून मोठी हो आणि चांगला नवरा बघून लग्न कर, मस्त संसार कर तुझा. इतक्या लहान वयातही मोठ्या भावासारखा सावलीप्रमाणे सोबत राहिला. मोठी होईपर्यंत मला कशाचेही कमी पडू दिले नाही. म्हटलं की उद्या डोळ्यासमोर वस्तू हजर असायची. आणखीन काय लागलं तर सांग, तुझा भाऊ खंबीर आहे, अजिबात काळजी करू नकोस. शिक्षण पूर्ण झालं आणि दिवस भराभरा सारून आम्ही कधी मोठे झालो हे कळलेच नाही. माझ्या लग्नासाठी स्वतःच कोणते तरी स्थळ पाहिले आणि लग्न करून दिले. लग्नासाठी मला कळू न देता काढलेले कर्ज 7 वर्षे फेडत होता, पण मला त्याची कधीच भनक लागू दिली नाही. लग्नाच्या 3 वर्षांनी नवऱ्याने मला सांगितले की तुझ्या भावाने मला अट घालून दिली. तेव्हा तो हो म्हणाला. अट होती, माझ्या बहिणीच्या डोळ्यातून एक अश्रूही येता कामा नये. मान्य असेल तर लग्न लावून देतो. त्या दिवशी माझ्यासहित माझा नवराही माझ्याबरोबर रडत होता. म्हणाला, असा भाऊ सर्व बहिणींना मिळाला तर सगळ्या बहिणींचे भाग्यच उजळेल. मनात हे सर्व चालू असताना आजीची टपरी कधी आली ते तिला कळलेही नाही. टपरीच्या बाजूला कट्ट्यावर बसून असलेला भाऊ तिला दिसला. रडवेला चेहरा आणि डोळ्यातून आलेले अश्रू तसेच गालावर सुकलेले स्पष्टपणे दिसत होते. मनीषा त्याच्या बरोबर समोर जाऊन उभे राहिली तसा तो कावरा झाला आणि दोन्ही हाताने आपले तोंड पुसत उभा राहिला. बहिणीला पाहून त्याला राहावलं नाही. लहान पोरासारखा बहिणीच्या खांद्यावर डोके ठेवून तो रडू लागला. तिने आईप्रमाणे जवळ घेतले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या डोळ्यातली आसवे बघून तिचाही बाण फुटला आणि भाऊ बहीण श्रावणधारा बरसावे तसे रडू लागले. अरे, आजपर्यंत मी मागितले ते तू मला आणून देत होतास, मला शिकवलेस, लग्न करून दिलंस आणि आज तुझ्यावर वेळ आली आहे तर तू माझ्यापासून लपवून ठेवलंस का? तुला वाटलं बहिणीला त्रास होईल म्हणून? अरे, आईचं काळीज आणि बापाची माया काय असते ते मला तुझ्यामुळेच कळले रे. मी तुला असा एकटा पडू देणार नाही. मला तुझ्याकडून काहीच नको. आजपर्यंत जसे प्रेम दिलं तसंच यापुढेही देत राहा. मनीषाने घरातून निघताना ताटातली राखी उचलून आणली होती. ती राखी तिने त्याच्या पुढे केली. म्हणाली, हात पुढे कर, रक्षाबंधन करायचं नाही का रे? रवी पुन्हा भावूक झाला आणि पुन्हा आपल्या बहिणीला बिलगून रडू लागला. ताई, तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना मिळाली तर सगळ्या भावांचे भाग्यच उजळेल. ते राहू दे भाग्य बिग्य, आता घरी चल, वहिनी वाट बघते. दोघेही घरी आले. अगं ये रेवती, रात्रीचा भात आहे ना, त्याचा फोडणीचा भात कर, माझ्या ताईला खूप आवडतो. इतकं बोलून रवी आपल्या खोलीत जाऊन लहानपणी ताईने स्वतःकडे राखून ठेवलेले 50 रुपये त्याला दिलेले तो घेऊन बाहेर आला. ताई, नाही म्हणू नकोस, हीच माझ्याकडून रक्षाबंधनची भेट समजून घे. मनीषाने ती नोट पाहिली आणि दुमसून दुमसून रडू लागली. अरे, हे पैसे अजून जपून ठेवलेस तू? कसा रे तू? माझी आई, बाबा, भाऊ, परमेश्वराने मला एकाच रूपात दाखवले. धन्य ते माझे आई बाबा
ज्यांनी माझ्या पदरात असा भाऊ दिला. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.